तर मित्रांनो, सकाळपासून ते आतापर्यंत एवढा काय ह्या साईडचं बांधकाम त्यांनी त्या लेवलला आणलं आहे. म्हणजे संपूर्ण जो आपला काटकोना फिरला होता त्या लेवलला संपूर्ण आता बांधकाम हे झालेलं आहे. तिकडे समोर आपला जो दरवाजा होता तो टाकायचा होता, त्याच्यामुळे ते थांबलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी इथल्या जे रूमचे 2 पार्टेशन आहेत ते करायला सुरुवात केली आहे. दिसेल तुम्हाला ते बांधकाम आपलं चालूच आहे, असं थांबलं आहे असं नाही आहे. जेवण झाल्याच्यानंतर लवकरच सुरुवात झाली, त्याच्यामुळे काम तुम्हाला दिसेल. हे म्हणजे जेवणाच्या अगोदरच काम झालं, नंतर हे करूनच ते जेवायसाठी गेले. त्याच्यानंतर हे खाली खोदून वगैरे व्यवस्थित तोंडी दगड टाकून त्याच्यानंतर थप्पीची ही लाईन आता फिरवते. बांधकाम आपलं थप्पी आहे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. कोडी असलं तरी काही फरक पडतच नाही खरं तर. हे बघा, तर दरवाजाची साईज वगैरे ठेवली आहे त्याने तिकडे 35 इंच असं ठेवलं आहे खोट्यामध्ये. म्हणजे ते 32 इंचाचा आपला जो झडप लागतो दरवाजाचा, सो आता तो बरोबर परफेक्ट कोट्यामध्ये येईल. ह्या साईडला पण सेमच दरवाजे ठेवले आणि इथे लाकडी फ्रेम आहे म्हणजे बॅक साईडला मागे जाण्यासाठी. सो ती पण इथे ठेवलेली आहे. ती समोरची जी मेन डोरचा जो लाकडी झडप आहे तो पण तिथे आणून. स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आहेत आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाहीत, कारण की मी पण खूप गडबडीमध्ये आहे. कारण की बऱ्याच साईडला आपली कामं चालू आहेत, साईट खूप चालू आहेत, त्याच्यामुळे मला वेळच मिळत नाही. तर आज मी तुम्हाला कुठे आपलं काम चालू आहे, कुठे साईट चालू आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि कितपत काम आपलं झालेलं आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवणार आहे. तर व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता पण मी साईडवरच आहे, तुम्हाला दाखवतो प्रॉपर सगळं की कशा पद्धतीने इथे काम वगैरे चाललं आहे, किती माणसं आहेत, असं काय सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला बघा मित्रांनो, आत्ता इथे मी साईडवरच आलो आहे. आपल्या कामावरती मी आहे आता आणि इथे काल सुरुवात केली होती बांधकामाला. तर एवढं काय सगळं हे झालेलं आहे बांधकाम, आणि सगळं जे बांधकाम आहे ते आपल्या थप्पीमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की घराची जी पहिली जी हाईट होती त्याच्यावरून आपण जरा जास्त अधिक हाईट वाढवलेली आहे घराची. म्हणजे पहिलं हे 3 फूट इकडून आतमध्ये होतं आणि 5 फूट तिकडून आतमध्ये होतं. म्हणजे पहिलं तुम्हाला फाउंडेशन तिथे दिसेल, हे आतमध्ये पहिलं फाउंडेशन आहे. ते सगळं आपण तोडलं आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर आता आपण संपूर्ण बांधकाम करतो आहे. आणि सगळं बांधकाम खाली आपण तोंडी आणि थप्पी केलं आहे, अशा पद्धतीने हे बांधकाम केलेलं आहे. तर इकडे रेती वगैरे सगळं टाकलेलं होतं, त्या साईडला इथे चिरा होता, तिकडे पण चिरा आपण टाकलेला होता. सो आता इथे बांधकाम हे थप्पी आपलं फाउंडेशनचं झालेलं आहे आणि त्याच्यावरती आपण वरची थप्पीचं पण बांधकाम सुरू केलेलं आहे कालच्या दिवसामध्ये. तर कालच्या दिवसामध्ये हे सगळं एवढं झालेलं आहे बघा. कालच्या दिवसामध्ये किती बांधकाम आपल्या माणसाने केलं बघा. तर हा आपला मामा आहे, म्हणजे जो मिस्त्री आहे काम करतो तो. आपली जी टीम आहे सगळी इथे टीम तुम्हाला दिसेल. आता हे 4 जणच आहेत, अजून माणसं येणार आहेत. सो आता हे आपल्या ह्या चौघांनी हे एवढं सगळं बांधकाम केलेलं आहे कालच्या दिवसामध्ये. दिसेल तुम्हाला हे सगळं सानमोडी वगैरे खाली बाहेर काढून ठेवलेले आहे आणि 6 लाईनीचं पूर्ण काटकोन आहे तो उठवून घेतलं त्यांनी कालच्या दिवसामध्ये. तर अशा पद्धतीने हे प्लॅन आहे. समोर तुम्हाला दिसेल की कसं काय केलेलं आहे. म्हणजे ही तुम्हाला तो प्लॅन मी दाखवतो. हा आपला किचन आहे फ्रंटला, या साईडला फ्रंटला आपला किचन आहे दिसेल, या साईडला किचन. त्याच्यानंतर तिथे टॉयलेट बाथरूम येणार आहे त्या पीसमध्ये. इकडे टॉयलेट बाथरूम येणार आहे, इकडे आहे ही, इकडे या साईडला इथं पडवी आहे, ती एक स्टेप खाली असणार आहे. या साईडची पडवी आहे. जुनं घर आपण पहिलं सगळं तोडलं, त्याच्यानंतर आता इथे वरती आपण बांधकामाला सुरुवात केलेलं आहे. पहिलं फाउंडेशन तसंच ठेवलं आहे, म्हणजे काय पाया आपण हलवलेला नाही आहे. आणि आजूबाजूने सगळं आपण हे बांधकाम केलेलं आहे. त्या साईडला पण 5 फूट वाढवलं, या साईडला 3 फूट वाढवलं. तर असं सगळं केलेलं आहे. सो आता तुम्हाला दाखवतो. ही पडवी झाली, या साईडला आपली ओटी झाली, म्हणजे इथे देवरूम होतं. ही जी देवरूमची आपलं देवखोली आहे ती त्या साईडला आपण शिफ्ट करणार आहोत. तिथे चिरे वगैरे टाकलेत ना, त्या साईडला करणार आहोत. म्हणजे आता शास्त्रानुसार आपण ते व्यवस्थित करणार आहोत. तर ही देवखोली आहे ती तिकडे जाणार, त्याच्यामुळे हा मोठा आपल्याला ही ओटी आपल्याला बघायला मिळेल. ही ओटी झाली. इथं टॉयलेट बाथरूमचा पीस आहे या साईडला. 5x6चा आपला टॉयलेट बाथरूम विथ कमोड असं बसणार आहे त्यामध्ये. त्याच्यामुळे ते सानमोड इथे काढलेली तुम्हाला दिसेल, तिथे काढले, इथे काढले, त्या साईडला पण काढले. तर असं केलं आहे. सो आपण इथे एक विंडो दरवाजा, म्हणजे आपले जे हे आहेत बेडरूम आहेत, हा पहिला आपला मोठा बेडरूम आहे. सो ह्या बेडरूमला आपण 2 विंडो दिलेल्या आहेत, 4x3च्या 2 मोठ्या विंडो दिलेल्या आहेत. सफिशियंट आहेत रूमच्या हिशोबाने. तर तिथून त्याची एंट्री असेल ती हॉलमधून असेल. तर ह्या हॉलमधून इथून त्याची एंट्री असणार आहे. ह्या साईडून दरवाजा असेल तिकडून ह्याला इथे एंट्री आपण देऊ. तर असं करणार आहोत. आणि इथे आपण 2 रूम पाडले, एक 10x8चा आणि एक 9x8चा असा आपण रूम काढले. आणि त्याला पण इथे विंडो 2 दिलेले आहेत. त्या साईडला त्या 10x8च्या रूमला आपण एक विंडो दिले, इकडे एक विंडो दिले आणि इकडून बाहेर जाण्यासाठी एक दरवाजा दिला. हे लाकडीमध्ये दरवाजा आहे, त्याच्यामुळे साईज तुम्हाला जास्त दिसेल याची, अधिक आहे. हे बघा. तर असं सगळं केलं. बाहेरून पण तुम्हाला ह्यांचं मी फिनिशिंग दाखवतो कामाची आपल्या माणसांची. तर हे असं बांधकाम केलं आहे, बाहेरून पण दिसेल तुम्हाला, एक नंबर काम केलं आहे. हे बघा, कालच्या दिवसामध्ये 6 लाईनी संपूर्ण यांनी बांधकाम करून घेतलं. खूप भारी बांधकाम झालेलं आहे. खालचं इथे थप्पीमध्येच आहे, खाली म्हणजे 1-2 लाईन तोंडीमध्ये फिरवल्या आपण पहिल्या फाउंडेशनवर, आणि त्याच्यामुळे थप्पीमध्ये आपण ते सगळं केलेलं आहे. इकडे पण तुम्हाला दिसेल की कसं काय केलं आहे.
इकडे सगळं सानमोडी काढून ठेवले आणि 6 लाईनी ती वरती उठवले त्यांनी आणि इकडे माल वगैरे सगळं भिजत टाकलं आहे. आणि इथून हे सगळं फाउंडेशनच्या गडत नाही म्हणजे जे लाईन्स आहेत आपल्या त्या येणार आहेत, तिथे आपले पार्टिशन सगळे पडणार आहेत. असं हे बघा, हे सगळं असं बाहेर काढून ठेवलं आहे. आज या साईडचा घेतील म्हणजे एक काटकोना कालच्या दिवसामध्ये एक काटकोना झालेला आहे. हा एवढा आजच्या दिवसामध्ये हा एवढा असा एल फिरवेल तो, म्हणजे तिथे विंडोज वगैरे आहेत ते पण तुम्हाला मी दाखवेन हे पूर्ण केल्याच्या नंतर सगळं. हे बघा, तर मित्रांनो सकाळपासून ते आतापर्यंत एवढा काय ह्या साईडचं बांधकाम त्यांनी त्या लेवलला आणलं आहे. म्हणजे संपूर्ण जो आपला काटकोना फिरला होता त्या लेवलला संपूर्ण आता बांधकाम हे झालेलं आहे. तिकडे समोर आपला जो दरवाजा होता तो टाकायचा होता, त्याच्यामुळे ते थांबलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी इथल्या जे रूमचे 2 पार्टेशन आहेत ते करायला सुरुवात केली आहे. दिसेल तुम्हाला तिथे बांधकाम आपलं चालूच आहे, असं थांबलं आहे असं नाही आहे. जेवण झाल्याच्यानंतर लवकरच सुरुवात झाली, त्याच्यामुळे काम तुम्हाला दिसेल. हे म्हणजे जेवणाच्या अगोदरच काम झालं, नंतर हे करूनच ते जेवायसाठी गेले. त्याच्यानंतर हे खाली खोदून वगैरे व्यवस्थित तोंडी दगड टाकून त्याच्यानंतर थप्पीची ही लाईन आता फिरवते. बांधकाम आपलं थप्पी आहे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. कोडी असलं तरी काही फरक पडतच नाही खरं तर. हे बघा, तर दरवाजेची साईज वगैरे ठेवली आहे त्यांनी तिकडे 35 इंच असं ठेवलं आहे खोट्यामध्ये, म्हणजे ते 32 इंचाचा आपला जो झडप लागतो दरवाजाचा सो आता तो बरोबर परफेक्ट कोट्यामध्ये येईल. ह्या साईडला पण सेमच दरवाजे ठेवले आहेत आणि इथे लाकडी फ्रेम आहे म्हणजे बॅक साईडला मागे जाण्यासाठी, सो ती पण इथे ठेवलेली आहे. ती समोरची जी मेन डोरचा जो लाकडी झडप आहे तो पण तिथे आणून ठेवला आहे, ते पण दिसेल तुम्हाला. इथे सांदी वगैरे आता भरत आहेत व्यवस्थित, मग तिकडे जाऊन दाखवतो. बघा, तर पण बांधकामावरच उभा आहे मी आणि 2 दिवसाचं हे बांधकाम आहे मित्रांनो. 2 दिवसात आपलं हे एवढं बांधकाम झालेलं आहे आणि खूप मजबूत बांधकाम आपण इथे केलेलं आहे, दिसेल तुम्हाला. कारण की 10 गमेल्यांमध्ये आपण 1 गोणी टाकतो आहे, ते डालमिया सिमेंट आहे. डालमिया सिमेंट आपण यूज करतो आहे. 10 गमेल्यांमध्ये 10मध्ये 1 सिमेंटची गोणी आपण टाकतो आहे, म्हणजे असं प्युअर एकदम प्रॉपर थप्पीमध्ये. आणि मालाची जी क्वांटिटी आहे, मालाची जी साईज आहे ती पण जास्त असल्यामुळे दगडाला व्यवस्थित ते चिपकून धरेल. तर सानमोडी सगळी काढलेली आहे बाहेर, ती पण तुम्हाला दिसलीच असेल. हे बघा, आता बांधकामावरच मी चढलेलो आहे आणि 6 लाईनी उठलेल्या आहेत, दिसेल तुम्हाला. 4 ते 5 फूट आता झाली, 4-4.5 फूट इथं हाईट झालेली आहे. तिकडे पण दिसेल कसं काय हे करून ठेवलं आहे. आणि सगळे पार्टिशन आहेत ते व्यवस्थित तुम्हाला जेव्हा पडतील तेव्हाच तिथे दिसेल. पार्टिशन पडायच्या अगोदर तुम्हाला दिसेल की सानमोडी इथे जिथे काढलेली आहे तसे आपले पार्टिशन पुढे जाणार आहेत. म्हणजे हा पूर्ण प्रॉपर आपला संपूर्ण एवढा इथपर्यंत किचन आहे आणि ह्या साईडला 5x7चा किंवा 5x6चा आपला बाथरूम पडेल. बाथरूम आणि टॉयलेट विथ कमोड. सो आता इथे 4x3चे आपण विंडो ठेवले आहेत. इथे एक आहे ह्या रूमला आणि ह्या रूमला आहे. हा रूम आहे आपला, बेडरूम आहे. हे पार्टिशन कॅन्सल आहेत. इथे बाथरूम होतं पहिलं, त्याच्यामुळे हे आता कॅन्सल करून बाथरूम तिथे घेतलं आहे. सो आता हे मोठा असा आपला बेडरूम आहे एक. त्याच्यानंतर या साईडला आपले 2 बेडरूम आहेत. हे बघा, इक्वल केलेत ते ना, म्हणजे थोडंफार मागे पुढे एक जरा जास्त ठेवला आहे. 10x8चा एक ठेवला आहे, 9x8चा असं ठेवलं आहे. म्हणजे जेवढी साईज होती त्याप्रमाणेच आपण ते घेतलं आहे. आणि इथेही काय एक लाकडी डोर आहे, म्हणजे 40 इंच त्याची बाहेर जी साईज आहे ती ठेवली 40 इंचाचा. कोट्यामध्ये आपल्याला 3 फूट येईल तो. हे बघा, तरी असं प्रॉपर आपलं बांधकाम झालेलं आहे. आता 5:15 झालेत आणि बांधकाम बघा एवढं काय आपलं हे बांधकाम झालेलं आहे. आणि व्यवस्थित बाहेरून जे माल काय वाढलं आहे वगैरे ते सगळं ते काढत आहेत. आता मी रस्त्यावर आलो आहे, रस्त्याच्या जवळच आपलं घर आहे, त्याच्यामुळे इथून सगळं व्यवस्थित दिसतं बांधकाम किती झालं आहे आणि कसं केलं आहे. हे बघा, तरी सगळं एवढं आपलं हे बांधकाम झालं आहे. थप्पी चिर आहे त्याच्यामुळे तरी पण पटापट ह्याने उठवला. कोडीला लगेच अजून उठला असता. आतून दाखवतो की आतमध्ये काय केलं आहे. इथून JCB घातला होता आपण आतमध्ये वरती. ही फ्रेम उद्या लावायची आपल्याला. हे बघा, एवढंसं काय सगळं बांधकाम आजच्या दिवसामध्ये झालं. आणि हे जे रूमचे पार्टिशन आहेत ते पण आजच्या दिवसामध्ये ते काढून घेतले पटापट. आणि मामा या साईडला सगळा माल वगैरे लावते. हे बघा, हे सगळं असं केलेलं आहे. त्याच्यामुळे बरेच दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते मित्रांनो, कारण की गडबड हे तोडाफोडमध्ये वेळ गेला ना, तेव्हा मला ते टाकता आलं नाही. तरी असं आता 3 साईड आपल्या झालेले आहेत. या सगळ्या बघा 3 बाजू आहेत, ते सगळ्या आपल्या 3 बाजू झाल्यात आता.
संपूर्ण राहिलं आहे ते फक्त फ्रंटचा जो दरवाजा बसवून मग बांधकाम विंडो आहेत त्या सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता वाजलेले आहेत 5:15 5:30 होतं व्हायला आलेत. चला तर मित्रांनो असा काय आजचा आपला दिवस गेलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवलं की आपलं जे काम आहे ते कितपत आलं आहे आणि कशाप्रकारे आपलं ते काम चालू होतं. तर आता मी ते वाटेमध्ये थांबलो आहे रस्त्यालाच आणि करवंद खातो आहे. घरी जाता जाता बोललो जरा खाऊन जाऊया. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.